अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी केलाय। तर हर्षजित देशमुख अचानक रुग्णालयात दाखल होण्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता। तर काँग्रेसनं एक पाऊल मागे घ्यावं आणि वंचितला पाठिंबा द्यावा, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी म्हटलंय। तसंच काँग्रेसच्या वंचितच्या पाठीमागे राहिल्यास आमचा विजय निश्चित होईल असंही त्यांनी म्हटलंय। मतांचा जो त्यांचा आणि आमचा आहे की ही फुले शाहू आंबेडकरच्या विरोधात जी आपण फुले शाहू आंबेडकरची विचारधारा घेऊन चालतो आहे, ही भाजपच्या विरोधातली विचारधारा आहे। आणि मग आता यावेळेस निर्णय उरतो की कोण आहे रणांगणात, कारण अनेक 60 ठिकाणी फॉर्म मागे गेले आहे, ते मागे करण्याचे प्रयत्नात आहेत। इथं दिलेला उमेदवार त्यांनी मागं केला, मग एवढी यथाशक्ती धनशक्ती सर्वांना समजते आहे, तर कुठंतरी मी लढतो आहे, तर माझ्या पाठीसमोर सर आले तर मी त्या विजया दिशेनं निश्चितच सर्वांना नेईल आणि सम्मानजनक मतं या कारण का हा निवडणूक मी पहिल्यापासून सांगतोय 453 नगरसेवक आणि पहिल्यांदा कोणी नगरसेवक उभा राहतो आहे, हा आमचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून रिझल्ट येणार।